जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येते आहे। जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं परिसरात भीतीचे वातावरण पसरले। मिळालेल्या माहितीनुसार नूतन वसाहत भागातील घाटी रुग्णालय परिसरात दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात हल्लेखोरांनी चरण रायमल वय 28 वर्षे राहणार घाटी परिसर जालना याच्यावर अचानक गोळीबार केला। ही घटना रात्री सुमारे 8:30च्या सुमारास घडली। गोळीबारात चरण रायमल गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र रात्री 10:30च्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून या घटनेमुळे नूतन वसाहत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। परिसरात तात्काळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। दरम्यान रात्रीच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येते। या संपूर्ण घटनेबाबत आणखी सविस्तर माहिती घेणार आहोत जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडून। संध्याकाळी अंदाजा 8:15-8:30 दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन ते घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती। त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजुरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही। त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती। मी स्वतः व्हिजिट केली होती आणि विदिन 5 to 6 आवर्स आईस सुरू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीम जालनाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, कर्णनिराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे। आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे। दोघे आरोपीचे नाव अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही 2 आरोपी आहे। दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे। आता त्यांना माननीय कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास करणार। अजून त्याचं इंटरोगेशन सुरू आहे, पण प्रायमा फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपी त्याचं सांगणं आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली आता वाटत आहे, पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे। नाही, इलेक्शनचं काय रिलेशन। आता ही तर फोरेन्सिक ॲनालिसिस नंतर लक्षात येईल, पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजतं। आरोपींनी नाही तर मेडिकल तर आम्ही करतोच अटकच्या वेळी, जर काय मेडिकलमध्ये आला तर लक्षात येईल कोण काय आहे। आणि आता आम्ही सगळे अजून भरपूर अँगल आहे, वेपन कोणी दिला, सप्लाय कोणी केला, कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरेसीमध्ये इन्व्हॉल्ड आहे का, कारण फॅमिलीचा विक्टिमची फॅमिलीचा अजून काही लोकांवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते। आम्ही सगळे अँगल अजून तपास करणार आहे। आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते 4 एम्प्टी केस सापडले होते, पण ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली किती इंजुरी आहे। वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी PCR भेटल्यानंतर सगळा मेमोरंडम पंचनामा वगैरे करण्याचा आमचा असणार आहे, सो दॅट केस स्ट्रॉंग राहिला पाहिजे। आणि दुसरा काय विचारला, क्रिमिनल रेकॉर्ड। ह्या अमन धिल्लोड याच्यावर 2025चा एक मारामारीचा केस आहे, ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे। त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर 2025 प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण ॲडिशनल ॲक्शन झालेलं आहे।